नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेल कडून सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे बघा। तर 27 तारखेची फर्स्ट शिफ्ट होती, त्याच्यात खूप सारे स्टुडंटचे असे रिव्ह्यू आले होते की भरपूर सारे क्वेश्चन मध्ये ऑप्शन चुकीचे आले होते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुद्धा रिव्ह्यू करायला गेलो होतो, त्याच्यानंतर सुद्धा आपण सेपरेटली व्हिडिओ टाकली होती का भरपूर सारे क्वेश्चनचे ऑप्शन्स वगैरे चुकीचे आले होते। त्याचबरोबर भरपूर साऱ्या युट्यूब टीचरनी सुद्धा त्याच्यावरती आवाज उठवला होता। नक्कीच आपण म्हणू शकतो की आपल्या जो प्रयत्न होते त्यांना यश आलेलं आहे। सीईटी सेलनी एक नवीन नोटीस पब्लिश केलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्टली मेन्शन केलेलं आहे की 27 तारखेची फर्स्ट शिफ्ट त्यांची री एक्झाम होणार आहे। तर याच्यावरती दोन टाईपचे ग्रुप पडलेले आहेत स्टुडंटमध्ये। जसं आता मला मेसेजेस आले, डीएम्स आले, त्याच्यावरून एक निष्कर्ष निघत होता की काही स्टुडंट हे री एक्झामच्या फेवर मध्ये होते आणि काही स्टुडंट री एक्झामच्या फेवर मध्ये नव्हते। तर विद्यार्थी मित्रांनो, आता सीईटी सेलनी जो काही निर्णय दिलेला आहे त्याच्यावरती आपल्याला जो फायनल डिसिजन म्हणून त्याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे। कारण की विद्यार्थी मित्रांनो बघा, आता जी री एक्झामची परत नोटीस आलेली आहे ही सर्व स्टुडंटसाठी खूप फायद्याची आहे। जे स्टुडंट शिफ्ट मध्ये होते त्यांना तर ही खूप महत्वाची आहे बघा। कारण की जर री एक्झाम झाली नसती तर बोनस मार्क भेटले असते किंवा बाकी काही झालं असतं आणि त्याच्यामुळं त्याचा इफेक्ट तुमच्या पर्सेंटाईल वरती बघायला मिळाला असता। पण आता री एक्झाम होणार आहे, व्यवस्थित आपल्याकडे अजून एक 4-5 दिवसाचा टाइम आहे, त्याच्यामुळे आपण त्याचा नक्कीच फायदा करू शकतो। जी री एक्झाम होणार आहे ती 5 मे ला होणार आहे, त्याच्यामुळं त्या हिशोबाने आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। साधारणपणे अजून आपल्याकडे 5 दिवस आहेत, आज 30 तारीख आहे, उद्यापासून आपण कन्सिडर केलं तर 4 ते 5 दिवस आपल्या हातामध्ये आहे। त्याच्यामुळं ह्या 5 दिवसामध्ये आपल्याला चांगला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। याच्यामध्ये पण एक भरपूर साऱ्या पॅरेंटचे सुद्धा कंप्लेंट्स होत्या बघा की आपल्या स्टुडंटनी 2 वर्ष अभ्यास केला होता, सो भरपूर साऱ्या हॉलिडेज वगैरे मिस आउट झाल्या होत्या। सो भरपूर साऱ्या स्टुडंटचे किंवा पॅरेंटचे प्लॅन्स होते ट्रिपचे वगैरे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काही करू शकत नाहीये। 5 तारखेला आपला जो एक्झाम आहे ती आपल्याला द्यावीच लागणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही थोडं एक्सटेंड करा तुमचे जे काही प्लॅन्स आहेत ते। हे जो आपला फेज आहे लाईक आता जी सीईटी एक्झामचा, तो आपल्याला व्यवस्थित पार करणं खूप गरजेचं आहे। कारण की त्याच्या जोरावरती आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेणं गरजेचं आहे किंवा घेऊ शकतो आपण। तर त्याच्याकडे फोकस करा। पुढचे 5 दिवस आहेत त्याची स्ट्रॅटर्जी बोलायची झाली तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जसे स्टुडंटचे रिव्ह्यू घेतले होते त्याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट बघायला मिळत होती, लाईक मागच्या काही शिफ्टचे क्वेश्चन्स रिपीट झालेले बघायला मिळत होते। तुमच्याकडे तर आता 4 ते 5 दिवसाचा टाइम आहे, त्या कालावधीमध्ये तुम्ही ज्या काही पाठीमागच्या शिफ्ट झालेल्या आहेत त्याचं जे अनालिसिस आहे ते नक्कीच बघू शकता। त्याच्या थ्रू तुम्हाला कळेल की कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स रिपीट होत आहेत, कुठले कुठले हाय वेटेज टॉपिक्स आहेत, त्याच्यावर तुम्ही थोडा जास्त भर देणं गरजेचं आहे। एक ओव्हरऑल सांगायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स मध्ये कॅल्क्युलसचा जो पार्ट आहे, लाईन अँड प्लेन्स असेल, वेक्टर्स असेल, त्या पार्ट्स मधून जरा जास्त क्वेश्चन्स आलेले बघायला मिळत होते बघा। त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावरती थोडा जास्त फोकस करू शकता। फिजिक्सच्या बाबतीत बघायचं झालं तर फिजिक्स मध्ये जो पण करंट इलेक्ट्रिसिटीचा पार्ट होता किंवा ईएमएफचा पार्ट होता, तर ह्याच्यावरचे थोडे क्वेश्चन जास्त बघायला मिळत होते। तुम्ही त्याचा नक्कीच अभ्यास करू शकता। आणि केमिस्ट्रीच्या बाबतीत बघायचं झालं, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक ह्याचा पण थोडा पार्ट जास्त बघायला मिळत होता, त्याच्यामुळे तिकडे थोडं फोकस करा। ठीक आहे, न्यूमेरिकल बेस, थेरॉटिकल बेस हे थोडं मिक्सचर व्यवस्थित होतं। त्याचबरोबर जे पीवायक्यूज आहेत ते पीवायक्यू सुद्धा तुम्ही रेफर करू शकता। पीवायक्यूज लास्ट 2 इयरचे जरी तुम्ही रेफर केले तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो। सो पीवायक्यूज आणि मागच्या शिफ्टचे अनालिसिस हे तर उपयोगाचंच आहेत, पण सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इथून पुढच्या येणाऱ्या 3 ते 4 किंवा 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे, त्याचबरोबर काम राहणं खूप गरजेचं आहे। जेव्हा तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मॅचअप करणार आहात तेव्हाच तुम्ही चांगल्यात चांगला आउटपुट हा नक्कीच काढणार आहात। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, काही काळजी करू नका, व्यवस्थित उरलेले 4 ते 5 दिवस अभ्यास करा, नक्कीच तुमच्या कष्टांना चांगलं फळ मिळणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे युनियन एज्युकेशनची टीम नक्कीच तुमच्या मदतीसाठी असणार आहे। तुम्हाला आलेल्या पर्सेंटाईल वरती बेस्ट टू बेस्ट कॉलेज मिळवण्यासाठी नक्कीच युनियन एज्युकेशनची टीम तत्पर असणार आहे। येणाऱ्या रविवारी आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग एक फ्री सेमिनार अरेंज केलेले आहे बघा, त्याची लिंक व्हॉट्सअप ग्रुपवरती येऊन जाईल आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलीच आहे। त्याच्यामुळं काही काळजी करायची गरज नाही, नक्की तुम्ही सेशन जॉईन करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल। नक्कीच तुम्हाला इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग नवनवीन अपडेट्स किंवा नवनवीन जे पण इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला कळणार आहे। अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही युनियन एज्युकेशनला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि कॉमेंटही करू शकता। धन्यवाद मित्रांनो।